नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। मी आपणासाठी मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे। तर चला स्पष्टीकरण करूया। जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट। ओपीएस योजनेबाबत या तारखेला होईल निर्णय। या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू होणार। मोठी अपडेट। जुनी पेन्शन योजना बाबत मोठी अपडेट। ओपीएस योजनेबाबत या तारखेला निर्णय होईल अशी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आहे आणि फेब्रुवारी 10, 2024 रोजी ही बातमी प्रकाशित झाली असून महाराष्ट्रातील संपूर्ण देशात गेल्या काही वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे। यासाठी महाराष्ट्रात मार्च 2023 मध्ये राज्यव्यापी मोठा संपही देखील झाला होता। या संपात जवळपास 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता आणि यामुळे शिंदे सरकारची चांगलीच गोची झाली होती। परिणामी शिंदे सरकारने या मागणीवर तोडगा म्हणून एक 3 सदस्यीय समिती स्थापन केली। या समितीला 3 महिन्यात अहवाल सादर करायचा होता, मात्र प्रत्यक्षात 6 महिन्याचा पेक्षा जास्त काळ अधिकच लागला आणि त्यामुळे विलंब झाला। आता राज्य सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत स्थापित केलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द झाला। तथापि समितीच्या अहवालानंतर अजूनही राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतलेला नाही आणि म्हणून यामुळे याबाबत केव्हाही निर्णय होणार हा मोठा सवाल राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे। आणि अशातच जुनी पेन्शन योजनेबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे। राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओपीएस योजनेबाबत मोठी ग्वाही दिली आणि त्यांनी असे म्हटले आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जुनी पेन्शन योजना लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे म्हटले आणि शिंदे यांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय विशेष लक्ष राहणार आहे। जसे की आपणास ठाऊकच आहे की 2005 नंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू केली आहे। मात्र नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित आहे। यामुळे ही योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी आहे आणि दरम्यान याबाबत आता सरकार असा निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली। यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू होणार का, सरसकट जुनी पेन्शन योजना लागू होणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे आणि या मागणीवर सरकार लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। म्हणून जुनी पेन्शन योजनेबाबत मागणीत सरकार सकारात्मक आहे असे नाही तर राज्य सरकारच्या इतर प्रलंबित मागण्याबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले। 10-20-30 शाश्वत प्रगती योजनेतील 5400 पे ग्रेडची मर्यादा सरसकट रद्द करण्याची मागणी ग्वाही शिंदे यांनी दिली आणि तसेच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 करणे तसेच अन्य मागण्याबाबत सरकार सकारात्मक असून बैठक घेण्यास मुख्य सचिवांना सांगितले जाईल आणि यावेळी ते असे म्हटले की राज्यातील शासकीय सेवेत असलेल्या अ, ब, क कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे, मात्र यात आणखी 2 वर्षाची वाढ व्हावी अशी मागणी आहे। दरम्यान ही मागणी लवकरच पूर्ण होईल असे चित्र होत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्याची ग्वाही एकनाथ शिंदे सरकारने दिली आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। थँक यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स।